मोसंबी फळ व्यवस्थापनच्या अंतर्गत हा बाग आपल्याकडं मागच्या वर्षी नियोजनामध्ये होता. यावर्षीसुद्धा आता आंब्या बहाराचं याचं नियोजन सुरू झालेलं आहे. पहिली फवारणी जी असती, जी झाडामध्ये ताकद मजबूती आणण्यासाठी जी आहे तिचं झालं आहे. त्याच्यानंतर आपण 20-25 दिवसानंतर ह्या बागेच्या व्हिजिट्सला आलो आहोत. तर आपण मस्के साहेबांसोबत चर्चा करू ह्या बागावर की आता याचं नियोजन पुढं कसं असणार आहे. नमस्कार. राम राम शेतकरी मित्रांनो. आज आपण जी आपल्या फळबाग व्यवस्थापनेमध्ये असलेली बाग आहे, ही एक अतिशय सुंदर बाग आहे. या बागेमध्ये आपण मागच्या वर्षी एक 400 झाडामध्ये 20 ते 22 टनापर्यंत माल काढला होता. मागच्या वर्षी 5व्या वर्षातच बाग होती ही. यावर्षी ही बाग 6व्या वर्षात आहे आणि यावर्षी खूप सुंदर नियोजन झालेलं आहे. सगळी आतमध्ये पाहिजे तशी मेहनत झाली आहे. बागेमध्ये काडी कमी प्रमाणात होती. बागेत स्टोरेज भरपूर तयार झालेलं आहे. बागेमध्ये आपण जी काही पहिली फवारणी स्टोरेजसाठी दिली होती, त्या फवारणीतून जाणवतं जी काही अडकण होती, ती अडकणची पण साईज आपल्याला, हे बघा साईज दाखवतो मी, व्यवस्थित साईज आली. कुठं हे बघा फळामध्ये साईज, क्वालिटी. आपण ज्या ट्रीटमेंटमध्ये ज्या वेळेत आपण काडी बनवत होतो, रेस्टमध्ये विश्रांतीमध्ये जी ट्रीटमेंट घेत होतो, त्यावेळेस आपली ही जी काडी आहे बागेतली मालकाडी, ती तर बनलीच. झाडातलं स्टोरेज ताकदही वाढली. झाडात जशी पाहिजे तशी पानामध्ये ग्रीनरी, जी काही न्यूट्रियन्सची कमतरता होती ती सगळी भरून निघाली. आणि पुढं बाग फोडण्यासाठी जी कंडिशन आहे काडीमध्ये, जसं आपण त्याला म्हणतो डोळ्यातली फुगवण, मालकाडी बनणं, हे सगळ्या गोष्टी बागेत व्यवस्थितरित्या तयार झालेल्या. आपण फक्त एकच फवारणी दिली होती त्यांना स्टोरेजसाठी, 05234 बरोबर आपण ॲग्रीटोन गोल्ड, हे 2च प्रॉडक्ट दिले होते. आणि क्लोरो दिलं होतं. जे काही मागच्या वर्षी रेस्टिंग नंतर थोडीफार जी काही अंडी, आळी वगैरे जे आळी प्रकारचे जे काही रोग असतील ते नष्ट होण्यासाठी आपण त्यासोबत क्लोरो दिलं होतं. तर अशा पद्धतीची सुंदर बाग एकदम आज यावर्षी, आता असं आम्हालाच वाटतं आहे सुरुवातीला तर 30 टनापर्यंत आपण या 400 झाडामध्ये माल घेणार आहोत. तसंच नियोजन झालेलं आहे. बागेत जसं पाहिजे तसं स्टोरेज तयार झालेलं आहे. अजून एक 10 ते 15 दिवसामध्ये ही बाग फोडायची आपल्याला. त्या अगोदर आपण एक स्प्रे देणार आहोत. थोडंसं आपण अजून न्यूट्रियन्स आणि फॉस्फरस लेवल थोडीशी काडीतली वाढवणार आहे, जेणेकरून समोर आपल्याला जे काही माल लागणार आहे बागेत, तो माल पुढं जास्त प्रमाणात जरी लागला तर तो गळालाही नको, ते साईजमध्ये यावा, क्वालिटीमध्ये यावा, चांगला जे माल धरायची जी ताकद आहे झाडातली ती वाढून जावा, काडीमध्ये जी ताकद पाहिजे त्या पद्धतीत तयार व्हावं, म्हणून आपण स्टोरेजसाठी दुसरी फवारणी देणार आहोत. बाकी बागेत जी पाहिजे ती आंतर मशागत, बागेतली पाहिजे ती 30%, 20% पानगळ सगळी व्यवस्थितरित्या झालेली आहे. बागेचं सगळं काम व्यवस्थित झालं आहे. आता राहिला फक्त पेस्टिंगचा विषय जो खोडाचं, तर त्याच्यामध्ये पण आपण खोडामध्ये जिथं जिथं छिद्र होतं तिथं आपण क्लोरो सोडलेलं आहे आणि वरून ग्रीसनं ते पॅक केलेलं आहे. आणि जे काही डिंक वगैरे होता तो साफ करून खोडाला पण आपण आता एक 4-5 दिवसाच्या दरम्यान पेस्टिंग करून शेणखत टाकून आपण रोटाव्हेटर फिरवलेलं आहे. सगळं झालेलं. आता फक्त ड्रीप असतं राहायचं आणि जो रासायनिक डोस आहे तो भरायचा, टेस्टिंग करायची आणि एक 8 ते 10 दिवसामध्ये पाण्याचं नियोजन करायचं. तरी शेतकरी मित्रांनो, अशाच पद्धतीत नियोजन करा, जेणेकरून बाग डेव्हलप राहील, मालाची श्युरिटी येईल, माल चांगल्या पद्धतीत आपण काढण्यासाठी प्रयत्नशील राहू. आणि नियोजन असलं तर उत्पन्नात 100% वाढ होईल. मागच्या वर्षी जी 22 टनाची आपण शेतकऱ्यांना 20 टनाची हमी दिली, ती आपण 2 टन जास्त काढून दिलं. तर यावर्षी शेतकरी 25 टन म्हणतात, आपण 30 टनापर्यंत प्रयत्न करू. अशाच पद्धतीने आपण प्रत्येक शेतकऱ्यांसोबत राहू. सगळ्यांनी व्हिडिओ बघा, नियोजन करा. आता हा बाग जसं नोव्हेंबरमध्ये याची हार्वेस्टिंग झालेली आहे आणि आपण जानेवारीच्या आसपास याला बाग फोडायचं आपण प्लान करतोय. तर नॉर्मली शेतकऱ्यांना बागांची हार्वेस्टिंग झाल्यानंतर किती महिन्याचा ताण पाहिजे आणि किती महिन्याने पुढचं नियोजन करायला पाहिजे? चांगला प्रश्न विचारला आपण. नॉर्मली हार्वेस्टिंग झाल्यानंतर शेतकऱ्यांनी बागेला डायरेक्ट, कारण आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचं काय होतं की ऑगस्टमध्ये आंबा बहार जातो किंवा कोणचा सप्टेंबरमध्ये जातो, कोणाचा डिसेंबरमध्ये सुद्धा जातो. त्यामुळं नियोजन करताना किती महिन्याचं अंतर त्याला हार्वेस्टिंग नंतर ठेवायचं पुढचं फोडण्याच्या अगोदर? नॉर्मली हार्वेस्टिंग झाल्यानंतर जर पावसाचं वातावरण असलं तर जोपर्यंत पाऊस चालू आहे तोपर्यंत हार्वेस्टिंगमध्येच आपण एखादा बेसल डोस करायला पाहिजे बागेला. कारण त्यावेळेला बागेला भूक लागलेली असते, फळांना सगळी ताकद ओढलेली असते. आणि तो डोस झाल्यानंतर जसा
पाणी पावसातून मिळतच असतं. जसा जसा पाऊस उघडेल त्यानंतर आपण एक वरचं पाणी, जे आपण विहीर बोर जशी सिस्टम असेल त्याच्यानुसार वरचं पाणी देऊन बागेला एक 1.5 ते 2 महिन्याचा ताण द्यायला पाहिजे. ते 1.5 ते 2 महिन्यामध्येच ताण, जर आपला बाग ऑगस्टमध्ये हार्वेस्टिंग झाला किंवा सप्टेंबरमध्ये हार्वेस्टिंग झाला तर तिथून पुढं आपण फोडायचा टाईम आपला नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीपर्यंत असतो. शक्यतो जानेवारीच्या पहिल्या वीकपर्यंतच आपण फोडतो. तर आपण ऑगस्टपासून तर त्याला ऑक्टोबरपर्यंत पाणी देऊन, खतं देऊन, झाडामध्ये मजबूती, स्टोरेज, क्वालिटी तयार करून ठेवायला पाहिजे. फवारण्या जे वेळोवेळी करायला पाहिजे, खताचे डोस वेळोवेळी द्यायला पाहिजे. त्यावेळेस झाड, भूक लागलेली असते, झाड खूप प्रमाणात घेतं आणि झाडही डेव्हलप होतं, स्ट्रॉंग होतं. झाडाची माल घालण्याची क्वालिटी वाढून जाते, झाडात फळफांद्याची संख्या वाढून जाते. आणि ऑक्टोबर नंतर आपण 1 ते दीड महिन्याचा ताण देऊन, ताणामध्ये आपण पाहिजे म्हणजे 31 ते 40% पानगळ करून, काडी स्टोरेज बनवून मग बाग फोडायचं नियोजन करायला पाहिजे. बऱ्याचशा मोसंबी किंवा बाकी बागांच्या आसपास ऊसाची पण लागवड असते. जसं आता इथं पण असं ऊसाची लागवड आहे आणि हा पण ऊस आता जाईल. तर काय होतं की ते पराळी जाळल्यानंतर थोडंसं झाडांना थोडंसं हां, त्याचं नुकसान होतं. तर याच्यासाठी शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे? कारण ऊस गेल्यानंतर त्यांना ते पण कामं करायची आहेत आणि बागालाही वाचवायचं. याच्यासाठी काय बरोबर. तुम्ही सजेस्ट करता? शेतकऱ्यांनी थोडी दक्षता घ्यायला पाहिजे. जे काही पाचट असतं बागाच्या कडेचं ते त्यांनी मध्ये ओढून मध्ये पेटवायला पाहिजे. आणि आपण ज्या वेळेत ते थारोळ किंवा जे पाचट झाडांपासून पेटतोय, किती अंतर ठेवायला पाहिजे? झाडापासून आपण एक 30-35 फुटापर्यंत लांबच पेटून द्यायचं आणि पाणी सोबत ठेवायचं. कारण असे बरेचसे बाग दिसले की हो, ते किंवा जळामुळं एक ऊसाच्या लाईनच साईडला पूर्ण ती एक चालून जाते. लाईन जळालेली, बरोबर आहे. तरी शेतकऱ्यांनी ही दक्षता घ्यायची. झाडांच्या जवळ 20-30 फुटापर्यंत काहीच जाळ वगैरे असं काही गोष्टी करायच्या नाही. कारण शेतकरी 5-5, 10-10 वर्ष मेहनत करून बाग वाढवतो आणि त्यानंतर मग एकाच याच्यामध्ये झटक्यामध्ये एक लाईन म्हणजे 30-35 त्यांची झाडं जातात. हो, तर बरोबर आहे. याची एक काळजी घेणं जरुरी आहे शेतकऱ्यांना. शेतकरी मित्रांनो, काळजी घ्या त्याची. बागेत व्यवस्थित व्यवस्थापन करा. जिथं काही प्रॉब्लेम आला तिथं कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचा, जेणेकरून प्रत्येक शेतकरी आपला बाग असा व्हिडिओत जसं दाखवतोय आपण त्या पद्धतीत बघू शकेल. आणि सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.